रत्नागिरीत ना भूत आलाय भूत. तुम्हाला माहिती नसत म्हणून सांगतोय. म्हणजे 6वी स्टॉपचं डम्पिंग ग्राउंडवरचं जो डम्पिंग ग्राउंड कसला का असंच कचरो टाकलेलो आहे तिकडे. तर तिकडचं कचरो आहे ना भूत येऊन जळता. म्हणजे मी जराशी माहिती काढलंय तर माका असा समजला की तो कचरो रात्रीचो कसो जळता, कोण पेटवता काय माहिती नाही आहे. मग साहजिक आहे ना भूतच आला. आणि हा भूत एवढा चांगला आहे की तो येऊन कचरो जाळताय. किती काळजी आहे ना रत्नागिरीच्या लोकांची. ते आता म्हणते मी हातबीत काय लावणार नाही, मी कोणच्या अंगाबिंगात जाणार नाही. मी काय करणार असं जाळणार आणि सगळं हवा प्रदूषण करणार आणि लोकांना ना श्वसनाचे प्रॉब्लेम होऊ हवे आणि मग लोक त्याच्यात मरणार. म्हणजे मारायचे काय तरीके आहेत भूताचे. म्हणजे काय रत्नागिरीत भूत आलाय. हा मग काय दुसरं मी काहीच बोलू शकत नाही याच्यावरती. कारण प्रशासन ह्याची काळजी घेत नाही. अक्षरशः कचऱ्याचं ढीकच्या ढीक असं जमा झालेलो आहे आणि रात्री हवा प्रदूषण होत असता. आणि भूत जा काय चांगला काम करताय तर मला लय आवडत आहे. म्हणजे एवढा चांगला काम भूतान रत्नागिरीसाठी केल्या. पण जरा श्वसनाचा प्रॉब्लेम होत आहे भूतदादा, त्याच्यामुळे विचार करा प्रशासनाने याचा जरा विचार करावा असं माझी इच्छा आहे. बाकी तुम्ही सांगा मग याच्यावर काय वाटतं आता. कारण रात्री जर कधी 6वी स्टॉपला गेला तर तिकडे धुका पडायच्या ऐवजी असा हवा प्रदूषणाचा धुका असं सगळा फॉग दिसता आणि आपण तिकडे श्वास पण नाही घेऊ शकत. त्याच्या बाजूक जलशुद्धीकरण केंद्र आहे तर थोडाफार तरी त्याच्यावरती इफेक्ट होत असणार कचऱ्याचं. आणि हॉस्पिटल्स आहेत त्याच्यावरती पण इफेक्ट होता. तर विचार करा आणि रत्नागिरीकरांनी बोला, कृपा करा बोला. भूतावरती सगळी जबाबदारी नाही सोडू शकत आपण, समजलाव ना. बाय द वे थँक्यू भूतदादा. अशी भूता येऊ हवीत ना आपोआप स्वतःहून न बोलता कचरो जाळणारे. लोकांना दिसत पण नाहीत कोण जायचं ते. वा.